तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कांदा दराचा प्रश्न पेटलेला आहे। वैजापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केलंय। आंदोलकांनी टायर जाळून समृद्धी महामार्ग रोखला। पोलिसांनी या वेळेला आंदोलकांची धरपकड केल्याचंही पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांदा दराचा मुद्दा चांगलाच पेटलाय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात कांद्याच्या प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर टायर जाळत आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला होता। कांद्याला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि वाहतूक सुरळीत केली। पीक उत्पन्न करतो आणि त्या पिकाला जर कधी कवडी मोल भाव मिळत असेल तर आमच्या सारख्या शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे? रोडवर येऊन आंदोलन करण्यापेक्षा आम्हाला काही राहिलंच नाही ना। आज जर कधी कांद्याला 80 पैसे भाव आहे, प्रत्येक पिकाचं तुमचं असंच आहे। आम्ही शेतकरी काबड कष्ट करतो, रात्री पाणी भरून आम्ही पीक तयार करतो आणि त्याच्यानंतर आम्ही उत्पन्न घेतो आणि त्या उत्पन्नाला काय म्हणतो? कवडी मोल भाव। मग त्याच्यासाठी हे आंदोलन योग्य आहे का नाही तुम्ही सांगा लागलं तर, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यासाठी आता तर आंदोलन केलं, आणखीन तर पुढल्या वेळेस आम्ही पुरा चक्काजाम म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रात चक्काजाम करणार आहे। 2014ला जे देशाचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न दिसत होते ते आज का दिसत नाही? पेट्रोलचे भाव, डीजलचे भाव, डॉलर बदला होता जा रहा, देश की किंमत जाती है, इज्जत जाती है। आता कुठे गेली त्यांची इज्जत किंमत? हो, शेतीमालाला भाव करा मिळत नाही, परकेच्या 100च्या घरात गेलं, आता काही समजत नाही का? सरकारने जो 12 रुपये 35 पैसे भाव जाहीर केलेला आहे तर तो शेतकऱ्याला मान्य नाही। कांद्याचा उत्पन्न खर्च 1500 पेक्षा जास्त आहे। आणि दुसरी गोष्ट, सरकारला ज्या वेळेस तेल कंपन्याचा एका महिन्याचा लॉस 30,000 कोटी झाला म्हणतात, परंतु आम्ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे 4 महिने कांदे तोट्यात विकतो। त्यावेळेस सरकारला आमचं देणं घेणं नाही। अशा सरकारचा आम्ही निषेध करतो। शेतकऱ्यांसाठी आम्ही कोणताही कायदा काही जरी झालं तर आम्हाला घेणं नाही। आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। पोलिसांना आम्ही विनंती केली की आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो, आमचं काही पोलिसांविरुद्ध आंदोलन नाहीच आहे। गळ्यात कांद्याच्या माळा घालून दोन्ही बाजूला हा रस्ता, मग या कांद्याचं करायचं का? हा प्रश्न महामार्ग हा नागपूर मुंबई महत्वाचा। आता मग या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा या प्रश्नाची जाण झाली पाहिजे ना, या रस्ता का रोखला म्हणून। या तुमच्या आंदोलनाची दखल सरकार घेईल असं वाटतं का? घ्यावीच लागेल, सुरू आहे, घ्यावीच लागेल। एका एवढे लोक कांदा उत्पादक शेतकरी आता तुम्हाला पोलीस घेऊन जात आहेत, घेऊन जाऊ द्या, त्याला काय नवीन थोडी आम्हाला पोलिसांनी घेऊन जाणं काय नवीन थोडी गोष्ट आहे। रस्ता रोको झालेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना याआधीच परवानगी नाकारलेली होती, परंतु त्यांनी आंदोलकांनी आमचं न ऐकता रस्ता रोको केलेला आहे। तसे रस्त्यावर टायर वगैरे जाळले, त्या याच्यामध्ये आम्ही कायदेशीररित्या जो गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। आता सर्व परवानगी आम्ही याची परवानगी चक्काजामची दिलेली नाही आणि सदरचा जो महामार्ग आहे हा कंटिन्यू वाहणार आहे। लोकांची यामुळे अडचण निर्माण झाली, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल करतो।